शेळीपालन एवढा व्यवसाय कुठलाच मोठा नाही, कारण हे 6 महिन्यामध्ये पैसे डबल होणार व्यवसाय, फक्त 6 महिन्यामध्ये. बिटल कसं बॉडी लँग्वेजला आणि वजन वाढीला जास्त प्रसिद्ध आहे, आणि उस्मानाबादीमध्ये कसं दुधाची क्षमता कमी असल्यामुळं पिल्लांची वाढ कमी होती आणि पिल्लं कमी पैशाला विकले जातात. आतापर्यंत पिल्लं आपण 30,000 पिल्लू विकतोय बिटल जातीला. माझ्याकडे 16 शेळ्या मदर स्टॉकला. मी 15 महिन्याला एक 60 पिल्लू विकतोय. 1 महिना झाला की मका बंद करून परत पेंड वाढवतो आम्ही, कारण बिटल जातीचं कसं कासा मोठ्या होते शेळ्यांच्या, त्यामुळे 1 महिन्यानंतर वेळेला झाले कमी असली की शेळी दूध मका कमी करतो आम्ही, दूध वाढते, कास मोठी होते म्हणून. माझं आता बिटल शेळीपालन आहे, आणि माझ्या शेळीपालनाला आज जवळजवळ 12 वर्ष पूर्ण झाली. आणि माझा पहिल्यांदा मी आठवडा बाजार करत होतो, म्हणजे असं स्टेशनरी माल होता, दुकान होतं माझं आठवडा बाजारमध्ये. आणि नंतर मी थोडे पैसे जमवून आमच्या घराच्या पाठीमागं 1 एकर शेती घेतली होती. मग शेतामध्ये उत्पन्न काय निघालं म्हणून मला एका मित्रानं सजेशन केलं की तू शेळीपालन कर, त्याच्यामधून उत्पन्न तुला भरपूर मिळेल. शेळीपालन करण्यासाठी मग मी थोडं शेड मारले. पाठीमागं शेड आपलं पहिलं आहे, आणि नंतर हळूहळू आपण वाढवत गेलो जागा काय पडेल तसं. मग त्यांनी मी शेड मारला आणि सांगोला बाजारातून एक 7 शेळ्या विकत घेतल्या होत्या पाठी. तर त्यामध्ये मी शेळ्या घेतल्यानंतर मी 7 शेळ्या पुढे वळताना एक पाठीमागून माझी सोडून घेतली, म्हणजे चोरून नेली होती त्यावेळेला. मग मी 7 शेळ्या घरी घेऊन आलो आणि उस्मानाबादमध्ये काम केलं. मला ते नाही जमलं, 2 वर्ष माझे त्याच्यामध्ये असेच गेले. पण मी माघार घेतली नाही, आणि पुढं हळूहळू बिटलमध्ये प्रवास चालू केला. असं कुणी काय सांगितलं का वेगळा प्रयोग करायचो, असं करायचं. मग आता 7-8 वर्ष झाले आपलं काम 1 नंबर चालू आहे. आणि मी ह्या शेळीपालनावर म्हणजे माझं एक टोटल 2 एकर क्षेत्र आहे. 2 एकरामध्ये जवळजवळ एक 10-12 गुंठ आम्हाला वापरायलाच गेलं आहे, आणि बाकीचा सगळा चारा माझ्याकडे आता. तुती आहे, सुबाबळ आहे, मेथी घास आहे. तर या एवढ्या चाऱ्यामध्ये मी आता एक 8 वर्ष झालं बिटल जातीचं चांगल्या प्रकारे शेळीपालन सुरुवात आहे, चालू माझी आता. तर मी आता सरांनी बघितलं मागा की मी आता या शेळीपालनावरती काय काय केलं आहे. माझ्या इथं मंगळा रोडला, पंढरपूर मंगळा रोडला 21 गुंठ प्लॉट घेऊन तिथं मी सुपर मार्केट चालू केलं आहे, सह्याद्री सुपर मार्केट अँड कलेक्शन नावानं. तिथं माझा मोठा मुलगा काउंटरला असतो आणि मी पण असतो. दोघां मिळून ते करतो. 1-2-3 लेबर आहेत तिथं सध्या. आम्ही 5-6 जण तिथं असतो, आणि शेळीपालन व्यवसाय करून माझी पत्नी बघते. सकाळ संध्याकाळी लक्ष ठेवतो मी. तसं शेळीपालन बघितलं तर व्यवसाय हा घरगुती आहे, आणि याच्यामध्ये बायकांनी जास्त लक्ष दिलं तर अजून शेळीपालन भरपूर प्रकारे सक्सेस होतं चांगल्या प्रकारे. तरी हे पूर्ण शेळ्या माझ्या आता माझ्याकडे 16 शेळ्या मदर स्टॉकला असतात, आणि माझ्याकडे विक्रीचा माल भरपूर असतं कधी कधी. आता सध्या विक्रीला माल नाही माझ्याकडे, पण असतंय. आणि माझ्याकडे 16 मदर स्टॉकला शेळ्या आहेत, चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या आहेत, बघू शकता तुम्ही शेळ्या. तर मी ह्या 16 शेळ्यांची 15 महिन्याला कमीत कमी एक 50-60 पिल्लू विकतो. आणि आपलं कसं लाईनवरती काम आहे. माझ्याकडं 2 लाईनचा माल आहे. खली लाईनचा एक माझा पहिल्यापासून एक लाईन खली लाईनचं बोकड असते, आणि दुसरा एक बोकड आहे माझ्याकडे. तर खली लाईनमध्ये आपलं काम एकदम मस्त प्रकारे चालू आहे. बऱ्याच जणांना माल दिला आहे, बऱ्याच जणांना बोकड दिले आहे, बऱ्याच जणांना पाठी दिले आहेत. त्यांचं बी काम माझ्यापेक्षा काय जणांना पुढे गेलं आहे, काय जणांना माझ्या लेवलनं काम चालू आहे. मी पण जवळजवळ आता मला वाटतं 30-40 फार्म चालू केले असते, चांगल्या प्रकारे चालू आहेत ते पण फार्म आता माझ्याकडे. उस्मानाबाद शेळी आणि या बिटल शेळीची काय वैशिष्ट्य आहे नेमकं, आता काय फरक आहे दोन्ही? शेळी म्हणजे शेळी आहे तशी, आणि बिटल कसं बॉडी लँग्वेजला आणि वजन वाढीला जास्त प्रसिद्ध आहे. आणि उस्मानाबादीमध्ये कसं दुधाची क्षमता कमी असल्यामुळं पिल्लांची वाढ कमी होती, आणि पिल्लं कमी पैशाला विकले जातात. आता बिटलमध्ये बघितलं तर कोण 2 लाखाला पिल्ल विकते, कोण 1 लाखाला विकते, कोण 51,000ला विकते. जे घेणार आहे त्याचा प्रश्न आहे, जे विकणार त्याचा प्रश्न आहे. पण माझे आतापर्यंत पिल्लं आपण 30,000 पिल्लू विकतोय बिटल जातीचं. माझ्याकडे 16 शेळ्या मदर स्टॉकला. मी 15 महिन्याला एक 60 पिल्लू विकतोय. 30,000 प्रमाणे आपण ही पूर्ण फार्म आपला त्या प्रकारे काम चालतं आपलं. आणि ते दुसरं आपलं खालचं आहे ते नवीन स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये आपलं विक्रीचं माल असतंय. आता ह्याचं खाण्यापिण्याचं शेड्यूल हे कसं असतं? आमचं सकाळी 6-6:30 वाजता झाडाचं काम चालू होतं,
अर्ध्या पाऊण तास झाडून झाल्यानंतर आम्ही यांना खुराक टाकतो. खुराकामध्ये आता सध्या फक्त मका चालू आहे. सगळ्या शेळ्या आता गाप गेल्या आता सगळ्यांना मका चालू आहे. आणि 1 महिना झाला की मका बंद करून परत पेंड वाढवतो आम्ही. कारण बिटल जातीचं कसं कासा मोठ्या होते शेळ्यांच्या, त्यामुळं 1 महिन्यानंतर वेळेला झाले कमी असली की शेळी दूध मका कमी करतो आम्ही, दूध वाढते कास मोठी होती म्हणून. आणि परत 7 वाजता खुराक टाकल्यानंतर मग 8-8:30 वाजता त्यांना तुरीचं बसं टाकतो आम्ही. तुरीचं बसं टाकून झाल्यानंतर मग बाकीचं स्वयंपाक वगैरे बाकीचं झाल्यानंतर पाणी वगैरे ठेवते त्यांना 8-9:30 वाजता खाल्ल्यानंतर. आणि मेथी घास ह्याच्या आरोग्याची महत्वाची काळजी घ्यावी लागते. जास्त शेळ्या असतात तर मग गोठ्याची कशी काळजी घेता, यांची कशी काळजी घेता? नाही तसं बघितलं तर विचार केला तर लय आवड काम आहे आणि प्रॅक्टिकली केलं तर लय सोपं काम आहे ते. आजार म्हटलं तर आपल्या समोर शेळ्या 24 असतात, त्यामुळे कुठल्या शेळीला काय काम पडलंय, कुठल्या शेळीला काय जास्त झालंय ते आपल्या हातात असते बघायचं समोर. त्याच्यामुळं ते वितर्क लय मोठे आहेत. फक्त ज्याचं लक्ष आहे त्याला कुठलाच आजार होऊ शकत नाही असं मला वाटतं. कारण मी आज 12 वर्ष झालं शेळी पालन करतोय. कोण काय पण बोलतं पण प्रॅक्टिकली केल्याशिवाय समोर काय समजत नाही. त्यामुळं प्रॅक्टिकली शेळ्याच घेऊन मी ह्यावेळी एवढं सांगेन की शेळीपालन एवढा व्यवसाय कुठलाच मोठा नाही. कारण हे 6 महिन्यामध्ये पैसे डबल होणार व्यवसाय, फक्त 6 महिन्यामध्ये. त्याची किमती जास्त असण्याचं काय कारण भेटेल जाते? नाही आता ह्याच्यामध्ये कसं असतंय, जास्त किमती म्हणता येत नाही तुम्हाला. आता ह्याच्यात वजनवाढी एवढी आहे की किंमत ते त्या हिशोबाने आहे किमतींची. 3 महिन्यामध्ये पिल्लो 25 किलो व्हायला पाहिजे पिटलचं कमीत कमी. त्यामुळं 30,000 पिल्लो म्हणजे परवडत नाही. महागाई एवढी वाढली आहे की चारा खुराकन 3 सगळ्या गोष्टी 30,000 काय जास्त नाही पिलेल्या आहेत. आपण दुसऱ्याच्या इथं कामाला जात होता आणि मग त्यानंतर या शेळ्यापासून काय आता फायदा झाला? आपण या ठिकाणी जागा देखील घेतला मी म्हणतात. इथं घरापाठ्यामुळे 1 एकर शेती घेतली आहे. तिथं वरती 21 गुंठ जागा घेऊन माझा तिथं 12 गुंठ्यामध्ये शॉपिंग मॉल आहे, सह्याद्री सुपर मार्केट अँड कलेक्शनच्या नावानं. तर मी माझ्याकडे बरेच लोक रोज माझ्याकडे 10-20 लोक विजिटला येतात, बघतात समोर. सगळं लाव आहे आपलं, लिगली काम आहे सगळं. कुठल्या गोष्टी समोर दाखवतो आपण. मी असं तुम्हाला काहीतरी वेगळं सांगायचं, कोणाला काहीतरी प्रवृत्त करायचं काय. आता परिस्थिती अशी की माझ्याकडे माल विकायला नाही. हां, शिक्षण वगैरे किती झाले काय? मी 1997ला 10वी नापास झालो होतो. आणि तिथून मग मी ठरवले की बाबा शिक्षणामध्ये काय आपलं डोकं चालत नाही, काय तर आपण लहान छोटा मोठा धंदा करूनच आपला उदरनिर्वाह करावा लागला. म्हणून मी 1997 पासून 2026 पर्यंत संघर्ष करत आलो आतापर्यंत. सगळे प्रत्येक संघर्ष आपण यशस्वी करून दाखवला. किती उलाढाल होत असेल यातनं? मी तुम्हाला सांगितले संघर्ष करत आलोय म्हणजे माझ्या जेवढा पैसे येते मी आज पण इन्व्हेस्टमेंटच करत आलोय. प्रत्येक शेती घेतली तिथं प्लॉट घेतला, त्याला 1-3 कोटी रुपयाचं बाकीचं सगळं फर्निचर माल सगळ्या गोष्टी प्रॉपर्टीचं केल्या. आपले सगळे स्वप्न आपण स्वतः कष्टावर पूर्ण केलं शेळीपालनावर. काय तरुणांना काय सांगाल जे नवीन तरुण शेळीपालन करू इच्छितात? शेळीपालन करायचं काय नाही, अडचण नाही. फक्त शेळीपालन व्यवसाय समजून घेतला पाहिजे पहिल्यांदा. शेळी आपल्यासाठी काय करू शकते ज्याला कळलं ना त्यानं आयुष्यात सोनं करून घेतलं.